मुंबईच्या एका आलिशान बंगल्यात 70 वर्षाच्या मीनाताई देशपांडे त्यांच्या खोलीत खिडकीजवळ शांत बसल्या होत्या. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि आत त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षापासून दडलेले एक गुपित टेबलावर औषधांच्या बाटल्या होत्या. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, वेळ फार कमी आहे. पण मीनाताईंची काळजी त्यांच्या आजाराची नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, सागरला सत्य कधी सांगू. त्यांचा एकुलता एक मुलगा सागर देशपांडे. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर, कोट्यावधींचा व्यवसाय, महागड्या गाड्या, मोठं नाव. पण आईसाठी वेळ नव्हता. महिन्यातून एकदा त्यांच्या खोलीत येऊन विचारायचा, आई औषधं घेतली ना, आणि पुन्हा कामात व्यस्त व्हायचा. सून नेहा मात्र मीनाताईंची मनापासून काळजी घ्यायची. वेळेवर औषधं, जेवण, डॉक्टर सगळं तीच पाहायची. मीनाताई नेहमी म्हणायच्या, नेहा, तू मला सुनेपेक्षा मुलगीच जास्त वाटतेस. एक दिवस डॉक्टरांनी सागरला बाजूला घेऊन सांगितलं, तुमच्या आईला आता फार वेळ नाही. सागर काही क्षण गप्प राहिला, पण दुसऱ्या क्षणी त्याचा फोन वाजला. एका मोठ्या प्रोजेक्टची मीटिंग होती. तो डॉक्टरांना म्हणाला, मी संध्याकाळी पुन्हा येतो, आणि निघून गेला. मीनाताईंनी हे सगळं पाहिलं, पण त्या काही बोलल्या नाहीत. त्या रात्री त्यांनी कपाटातून एक जुना तपकिरी रंगाचा लिफाफा बाहेर काढला. त्यात एक पत्र, एक जुना फोटो आणि काही कागदपत्र ठेवली. लिफाफा बंद करताना त्यांच्या हातात थरथरत होती. दुसऱ्या दिवशी सागर आईजवळ बसला. मीनाताईंनी तो लिफाफा त्याच्या हातात दिला आणि शांत आवाजात म्हणाल्या, बाळा, हा लिफाफा माझ्या अंत्यसंस्कारानंतरच उघड. सागर हसला. आई, एवढं काय गुपित आहे? मीनाताई फक्त हसल्या. योग्य वेळ आल्यावर तुला सगळं समजेल. 3 दिवसांनी पहाटे मीनाताईंनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण बंगला शोकमग्न झाला. अंत्यसंस्कार झाले, नातेवाईक निघून गेले, रात्र झाली. घरात पूर्ण शांतता होती. सागर आपल्या खोलीत एकटाच बसला होता. समोर आईने दिलेला तो सीलबंद लिफाफा होता. त्याचे हात थरथरत होते. त्याने हळूहळू लिफाफा उघडला. आत एक जुना कृष्णधवल फोटो, एक हॉस्पिटलचा अहवाल आणि आईचा हस्ताक्षर असलेलं पत्र. त्याने पत्राची पहिली ओळ वाचली. प्रिय सागर, सर्वप्रथम मला तुला एक सत्य सांगायचं आहे. दुसरी ओळ वाचताच त्याच्या हातातून पत्र खाली पडलं. त्यात लिहिलं होतं, मी तुझी जन्मदात्री आई नाही. सागरचा श्वास अडकला. त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. मग त्याची खरी आई कोण होती? आणि मीनाताईंनी हे सत्य तब्बल 40 वर्ष का लपवून ठेवलं? रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण बंगला शांत होता. पण सागरच्या मनात हजारो प्रश्नांचं वादळ सुरू होतं. त्याने थरथरत्या हातांनी पुन्हा ते पत्र उचललं. डोळ्यात पाणी होतं, पण त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं. पत्रात पुढे लिहिलं होतं, हो बाळा, मी तुझी जन्मदात्री आई नाही, पण मी तुला जन्म दिला नसला तरी माझ्या प्रत्येक श्वासाने तुला वाढवलं आहे. सागरचे अश्रू थांबत नव्हते. मीनाताईंनी पुढे लिहिलं होतं, आजपासून 40 वर्षापूर्वी एका पावसाळी रात्री माझं आयुष्य कायमचं बदललं. 40 वर्षापूर्वी मीनाताई आणि त्यांची पत्नी माधवराव नवविवाहित होते. लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण त्यांना मूल होत नव्हतं. सगळे उपचार करून झाले. देवळं, नवस, डॉक्टर सगळं करूनही त्यांच्या घरात पाळणा हलला नव्हता. एका रात्री मीनाताईंना अचानक हॉस्पिटलमधून फोन आला. त्यांनी लहानपणापासूनची मैत्रीण सुमित्रा गंभीर अवस्थेत होती. त्या धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. सुमित्रा प्रसूतीनंतर खूप अशक्त झाली होती. तिच्या शेजारी एक नवजात बाळ शांत झोपलेलं होतं. तेच बाळ सागर. सुमित्राने मीनाताईचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळू आवाजात म्हणाली, मी कदाचित वाचणार नाही. माझ्या मुलाला अनाथ होऊ देऊ नकोस. मीनाताई रडू लागल्या. असं काही बोलू नकोस. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. काही मिनिटातच सुमित्राने अखेरचा श्वास घेतला. सागरचे डोळे पाण्याने भरून आले. तो पत्र वाचतच राहिला. पत्रात पुढे लिहिलं होतं, तुझे वडील कोण होते हे सुमित्राने कधीच सांगितलं नाही. तू या जगात पूर्णपणे एकटा होतास. त्या दिवशी मी आणि माधवरावांनी तुला आमचा मुलगा म्हणून स्वीकारलं. सागरने बाजूला ठेवलेला कृष्णधवल फोटो उचलला. फोटोमध्ये तरुण मीनाताई, त्यांच्या हातात एक छोटंसं बाळ आणि बाजूला हॉस्पिटलच्या बेडवर हसणारी एक अनोळखी स्त्री. फोटोच्या मागे लिहिलं होतं, सुमित्रा आणि तिचा शेवटचा हसरा क्षण. सागरच्या हातातून फोटो निसटला. तेवढ्यात त्याने लिफाफ्यातील हॉस्पिटलचा अहवाल उघडला. त्यात एक जन्मनोंद होती. त्यावर त्याचं खरं नाव लिहिलं होतं, आर्यन सुमित्रा पाटील.
सागर पूर्णपणे हादरला. पण त्या कागदाच्या मागच्या बाजूला लाल शाईने एक पत्ता लिहिलेला होता, शांतीनगर, सातारा. आणि खाली फक्त एक वाक्य, तुझ्या भूतकाळाचं उत्तर इथे मिळेल. सागरने आश्चर्याने नेहाकडे पाहिलं. साताऱ्यात त्याची कोण वाट पाहत होती आणि त्याच्या जन्माचं अजून कोणतं सत्य लपलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर आणि नेहा साताऱ्याकडे निघाले. संपूर्ण प्रवासात सागरच्या मनात एकच प्रश्न होता, मी नक्की कोण आहे? गाडी शांतीनगरमध्ये एका जुन्या वाड्यासमोर थांबली. दरवाजावर एक फलक होता, सुमित्रा महिला सेवा संस्था. सागरला आश्चर्य वाटलं, आईच्या मैत्रिणीच्या नावाने संस्था? ते आत गेले. एका 80 वर्षाच्या वृद्ध महिला खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांचं नाव होतं शारदाताई. सागरने स्वतःची ओळख सांगितली, मी सागर. शारदाताईंनी त्याच्याकडे काही क्षण पाहिले आणि अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, अगं सुमित्रा, तुझा मुलगा अखेर आला. सागरला काहीच समजेना. शारदाताईंनी त्याला बसवलं. त्यांनी कपाटातून एक जुनी पेटी बाहेर काढली. त्यात सुमित्राची डायरी, काही फोटो आणि एक चांदीचं छोटंसं लॉकेट होतं. शारदाताई म्हणाल्या, सुमित्रा माझी मुलगी होती. हे ऐकता सागर स्तब्ध झाला. म्हणजे तुम्ही माझी आजी? शारदाताईंनी होकारार्थी मान हलवली. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागले. काही वेळाने शारदाताईंनी सुमित्राची डायरी सागरच्या हातात दिली. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर माझा मुलगा कधी मला शोधत आला तर त्याला सांग, मी त्याला सोडून गेले नाही. नियतीने मला त्याच्यापासून दूर नेलं. सागरचा आवाज दाटून आला. डायरीत पुढे एक धक्कादायक सत्य होतं. सागरचे वडील एका अपघातात माझ्या गर्भारपणातच गेले. मी पूर्णपणे एकटी पडले होते. माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलाला फक्त मीना सांभाळू शकेल याची मला खात्री होती. शारदाताई म्हणाल्या, मीनाताई दरवर्षी मला भेटायला यायच्या, तुझे फोटो दाखवायच्या. पण त्यांनी एक वचन दिलं होतं, सागर मोठा होईपर्यंत त्याला हे सत्य सांगायचं नाही. सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो मनात म्हणाला, आई, तू माझ्याशी कधी खोटं बोलली नाहीस, तू फक्त मला जपलं. तेवढ्या शारदाताईंनी ते चांदीचं लॉकेट उघडलं. आत एक छोटासा कागद होता. त्यावर एका बँकेच्या लॉकरचा क्रमांक लिहिला होता आणि खाली सुमित्राच्या हस्ताक्षरात एक वाक्य, या लॉकरमध्ये माझ्या मुलासाठी शेवटची भेट आहे. सागर आणि नेहा एकमेकांकडे पाहू लागले. त्या लॉकरमध्ये काय होतं आणि सुमित्राने आपल्या मुलासाठी कोणती शेवटची भेट जपून ठेवली होती? दुसऱ्या दिवशी सागर, नेहा आणि शारदाताई बँकेत पोहोचले. बँक व्यवस्थापकांनी जुना रजिस्टर तपासला. लॉकर क्रमांक अजूनही सक्रिय होता. सागरच्या हातात किल्ली देताना व्यवस्थापक म्हणाले, हा लॉकर गेली 40 वर्ष कोणीही उघडलेलाच नाही. सागरचे हात थरथरत होते. लॉकर हळूहळू उघडला. आत सोनं नव्हतं, दागिने नव्हते, ना रोख पैसे. फक्त एक लाकडी पेटी होती. त्यावर छोट्या अक्षरात लिहिलं होतं, माझ्या मुलासाठी. सागरच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने पेटी उघडली. आत 3 वस्तू होत्या. एक छोटंसं विणलेलं बाळाचं स्वेटर, एक चांदीचं पैंजण आणि एक सीलबंद पत्र. सागरने थरथरत्या हाताने पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय बाळा, तू हे पत्र वाचत असशील म्हणजे मी तुझ्यासोबत नाही. तुला कुशीत घेऊन वाढवण्याचे भाग्य मला मिळालं नाही, पण तुझ्यासाठी माझं प्रेम कधीच कमी झालं नाही. सागरचं रडणं थांबत नव्हतं. पत्रात पुढे लिहिलं होतं, जर हे पत्र तुला मिळालं असेल तर याचा अर्थ मीना तिचं वचन पूर्ण करून गेली. तिने तुला फक्त वाढवलं नाही, तिने तुला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपलं. म्हणून माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी आयुष्यभर कृतज्ञ राहा. हे वाचून सागरने मीनाताईचा फोटो छातीशी धरला. तो रडत म्हणाला, आई, तू मला जन्म दिला नसला तरी तूच माझी खरी आई होतीस. नेहाच्याही डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात पेटीच्या तळाशी एक छोटंसं पाकिट दिसलं. त्यात एक जुनं घराचं कागदपत्र होतं. शारदाताईंनी आश्चर्याने ते पाहिलं. हे तर सुमित्राचं माहेरचं घर. पण कागदपत्राच्या मागे लाल शाईने लिहिलं होतं, हे घर विकू नका. एक दिवस ते अशा मुलांसाठी उघडा ज्यांना आई वडील नाहीत. सागर काही क्षण शांत राहिला. मग त्याने कागदपत्र छातीशी धरलं. त्याचवेळी वकिलांचा फोन आला. सागरजी, मीनाताईंनी त्यांच्या इच्छापत्रातही याच घराचा उल्लेख केला आहे. त्यांनी एक शेवटची इच्छा लिहून ठेवली आहे. सागरने घाईघाईने विचारलं, काय इच्छा? वकील म्हणाले, ती तुम्ही स्वतः वाचली पाहिजे. सागरच्या मनात पुन्हा एकदा कुतूहल निर्माण झालं. मीनाताईंची शेवटची इच्छा काय होती?
आणि 2 आईंच्या प्रेमाचं ऋण तो कसं फेडणार होता. दुसऱ्या दिवशी सागर आणि नेहा वकिलांच्या कार्यालयात पोहोचले. टेबलावर मीनाताईचं इच्छापत्र ठेवलं होतं. वकिलांनी शांतपणे ते उघडलं. सगळीकडे शांतता पसरली होती. वकील वाचू लागले. मी मीना देशपांडे पूर्ण शुद्धीत हे इच्छापत्र लिहित आहे. माझ्याकडे फार मोठी संपत्ती नाही, पण माझ्याकडे 2 आईंचं एक अपूर्ण स्वप्न आहे. सागरच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पुढे लिहिलं होतं, सुमित्राचं घर कधीच विकू नकोस. त्या घरात अशा मुलांना आश्रय दे ज्यांच्याकडे आई वडील नाहीत, आणि त्या घराचं नाव ठेव 2 आईंचं घर. हे शब्द ऐकता सागरचं हृदय भरून आलं. इच्छापत्रात पुढे लिहिलं होतं, बाळा, तू 2 आईंच्या प्रेमात वाढला आहेस. एका आईने तुला जन्म दिला आणि दुसऱ्या आईने तुला आयुष्य दिलं. आता ते प्रेमाचं ऋण दुसऱ्या मुलांवर प्रेम करून फेड. सागरने पत्र डोळ्यांशी लावलं. तो रडत म्हणाला, आई, मी वचन देतो, तुमचं स्वप्न मी अपूर्ण राहू देणार नाही. पुढील 6 महिन्यातच सागरने स्वतः त्या जुन्या घराचं नूतनीकरण केलं. भिंती रंगवल्या, लहान मुलांसाठी अभ्यासिका तयार केली, खेळण्यांची खोली, वाचनालय आणि एक सुंदर बागही बनवली. घराच्या प्रवेशद्वारावर एक साधा फलक लावला गेला, 2 आईंचं घर, प्रत्येक अनाथ मुलासाठी एक नवीन कुटुंब. उद्घाटनाच्या दिवशी पहिली 8 मुलं त्या घरात आली. एका 4 वर्षाच्या मुलीनं सागरचा हात धरला. तिने निरागसपणे विचारलं, काका, इथून मला कोणी परत सोडून तर जाणार नाही ना? हे ऐकता सागरच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने त्या मुलीला मिठी मारली. नाही बाळा, आजपासून हेच घर तुझं आहे. त्या क्षणी सागरला जाणवलं, त्याच्या 2 आई आज कुठेतरी हसत असतील. पण त्या रात्री आश्रमाच्या दारात एक वृद्ध माणूस आला. त्याच्या हातात एक जुना फोटो होता. तो सागरकडे पाहत म्हणाला, या फोटोतील स्त्री सुमित्रा होती ना? सागरने आश्चर्याने होकार दिला. वृद्धाचे डोळे भरून आले. तो थरथरत म्हणाला, मी तिचा भाऊ आहे आणि माझ्याकडे तिच्याबद्दल अजून एक मोठं सत्य आहे. सागर स्तब्ध झाला. आता अजून कोणतं सत्य उघड होणार होतं? त्या रात्री 2 आईंचं घरच्या दारात उभे असलेले वृद्ध शांतपणे आत आले. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता. सागरने त्यांना बसायला सांगितलं. वृद्ध म्हणाले, माझं नाव विनायक पाटील, मी सुमित्राचा मोठा भाऊ. हे ऐकून सागर काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिला. विनायकरावांनी खिशातून एक जुनं पत्र बाहेर काढलं. ते म्हणाले, हे पत्र सुमित्राने माझ्यासाठी लिहिलं होतं, पण तिने सांगितलं होतं, जर कधी माझा मुलगा भेटला तर हे त्यालाच दे. सागरने थरथरत्या हाताने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, दादा, माझ्या मुलाला कधीच असं वाटू देऊ नकोस की त्याला 2 आई होत्या. त्याला नेहमी सांग, त्याची खरी आई मीना आहे. कारण जन्म देणं हे नशीब असतं, पण आयुष्यभर प्रेम देणं हा त्याग असतो. हे वाचून सागर हमसून रडू लागला. विनायकराव म्हणाले, सागर, मी अनेकदा तुला भेटायला आलो होतो, पण प्रत्येक वेळी मीनाताई म्हणायच्या, तो आनंदात आहे, त्याच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करू नका. त्यांनी स्वतःचं मातृत्व कधी तुझ्यावर लादलं नाही, फक्त प्रेम दिलं. सागर मीनाताईच्या फोटोसमोर गेला. त्याने हात जोडले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई, आज मला समजलं, रक्ताचं नातं जन्माने तयार होतं, परंतु प्रेमाचं नातं त्यागाने तयार होतं. काही महिन्यांनी 2 आईंचं घर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. अनाथ मुलांसाठी ते फक्त आश्रम नव्हतं, ते खरंच एक घर होतं. सागरने आपल्या कंपनीच्या नफ्यातील ठराविक हिस्सा त्या संस्थेसाठी कायमचा राखून ठेवला. नेहा त्या मुलांसाठी आईसारखी उभी राहिली. शारदाताई आजी बनल्या. एक दिवस त्या घरात राहणाऱ्या एका छोट्या मुलाने सागरला विचारलं, बाबा, मला आई नाही, मी काय करू? सागरने त्याला कुशीत घेतलं. हसत म्हणाला, बाळा, ज्यांच्या मनात प्रेम असतं त्यांना कधीच आई वडिलांची कमतरता भासत नाही. त्या दिवशी सागरने 2 फोटो एकमेकांच्या शेजारी लावले. एका फोटोत मीनाताई, दुसऱ्या फोटोत सुमित्रा. खाली एकच वाक्य लिहिलं होतं, एकीने मला जन्म दिला, दुसरीने मला आयुष्य दिलं. मी दोघांचाही कायम ऋणी आहे. आई होण्यासाठी फक्त जन्म देणं पुरेसं नसतं. निस्वार्थ प्रेम, त्याग, माया आणि आयुष्यभराची साथ यांनीच आईपण पूर्ण होतं. रक्ताची नाती महत्त्वाची असतात, पण प्रेमाने जपलेली नाती अनेकदा त्याहूनही मोठी असतात. धन्यवाद.